गणरायाचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेलो आहोत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा देण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. 1959मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या गणरायाचं सुंदर असं वर्णन करतात. मंगल कर मंगल देवा गणराया घे मम सेवा. म्हणजे हे सगळं देवा हे मंगल तुझ्या हातून घडू दे आणि माझी सेवा तुझ्या चरणी अर्पण कर. चंदन ओटी लावीन तव माती धूप दीपाची लावीन वाती. म्हणजे अशा ह्या सगळ्या मंगल वातावरणामध्ये धूपदीपाची वात लावलेली आहे आणि पुढे त्यामध्ये ते असं म्हणतात की अर्पिणे तवपदी सुंदर दुर्वा. दुर्वा हे शांत शीतलतेचं प्रतीक आहे आणि ही शीतल दुर्वा तुझ्या चरणी अर्पण करतो आहे. आणि हे सगळं कशासाठी तर सगळं हे मंगलमय होऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, यासाठी ही सगळी गणेशाची वंदन आहे. रत्न मुकुट शिरी जडित कुंडले कटी पीतांबर कंकण सजले सुख वाटे ध्याता जीव भावा. म्हणजे असं हे सगळं गणपती ज्यांनी पीतांबर आणि कंकण नेसलेलं आहे आणि तुझं असं हे ध्यान केल्यानंतर एक जीवाला एक सुखाचा असा अनुभव होतो. पुढे भारत देशाची एकंदर अवस्था बघता राष्ट्रसंत त्या रचनेमध्ये पुढे असं म्हणतात की काय कमी तुझं झाले म्हणून सुखरूप नाही भारत जननी दे तिजला शांती विसावा. आजही भारताचं चित्र आपण बघत असताना राष्ट्रसंतांनी त्या काळामध्ये जे मागणं गणरायाला केलं ते आजही आपण करण्याची गरज आहे. अन्न वस्त्र दे विद्या बल दे घरोघरी सुविचारशील दे. जे गणरायाचं जे काही गणेशोत्सव आपण करतो आहोत, आज DJ असतील किंवा गणेशोत्सवाच्या पुढे चालणारं जे काही असेल, हे सगळं चित्र आपण बघत असताना तर राष्ट्रसंतांनी त्याला काय म्हटलं की अन्न वस्त्र दे विद्या बल दे. कारण गणराया हा विद्येचं प्रतीक आहे आणि ही विद्या मिळून आपण ज्ञानसंपन्न होऊन आपल्याला त्यातून शक्ती मिळावी आणि ही शक्ती समाजाच्या भल्यासाठी वापरावी म्हणून हा गणेशोत्सव आपण साजरा करतो आहोत. पुढे त्यामध्ये ते असं म्हणतात काय तुकड्या दास दे पदी ठावा मंगल कर मंगल देवा. म्हणजे राष्ट्रसंतांनी जी व्यथा व्यक्त केली आणि राष्ट्रसंतांनी जे वर्णन केलं की आज गणरायापुढे आपल्याला काय मागायचं आहे आणि हा गणेशोत्सव साजरा करत असताना आपण काही समाजाला आपण काही देऊ शकतो का? त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण काही देऊ शकतो का? आणि ग्रामगीतेमध्ये तर ते असं म्हणतात की पूर्वी घरोघरी गणेशोत्सव नाना रूढ्यांचे उपद्रव. म्हणून पूर्वींचा जो काही रूढीप्रिय समाज होता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये तो रूढीप्रिय समाज त्या रूढी परंपरेतून बाहेर यावा. पूर्वी घरोघरी गणेशोत्सव नाना रूढ्यांचे उपद्रव लोकमान्यांनी आणले महत्त्व. म्हणजे लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाला समाज एकसंध करून या समाजातील युवकांची किंवा एकंदर समाजाची शक्ती राष्ट्रीय कार्यामध्ये ती देता यावी म्हणून गणेशोत्सव खरं तर साजरा करायचा आहे.